नमस्कार मित्रांनो, अन्नपूर्णा आजी चॅनलच्या मसाला मच्छी फ्राय आणि मच्छी कालवण रेसिपीला तुम्ही केलेल्या भरपूर लाईकमुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आज आपण आखाड स्पेशल एकदम सोप्या पद्धतीने मटण रस्सा आणि जीरा राईसची रेसिपी बघणार आहोत। मटण रस्सा करण्यासाठी मी इथे 1.5 किलो मटण स्वच्छ धुवून साफ करून घेतले आहे। तसे 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, 1 बटाटा, अख्खा गरम मसाला, खोबऱ्याचे वाटण, 1.5 चमचा तयार मटण ग्रेव्ही घेतली आहे। सर्वात आधी आपण आले लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट करून घेऊया। आता मी कुकरमध्ये तेल घालून घेते। तेल गरम झाले की अख्खे गरम मसाले घालून मसाले चांगले परतून घेऊया। अख्खे गरम मसाले घातल्याने मटणाला चांगली टेस्ट येते। लगेचच कुकरमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया। कांदा शिजेपर्यंत मटणाला आले लसणाची पेस्ट आणि 1 चमचा हळद पावडर लावून चांगले मिक्स करून घेऊया। आता कांद्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया। साजूक तुपामुळे रश्श्याला चांगली तरी येते आणि कालवणाची टेस्ट पण वाढते। कांदा लाल होत आला की त्यात टोमॅटो घालून चांगले परतून घेऊया। कांदा चांगला सोनेरी झाला की त्यात गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल मसाला, 1.5 चमचा तयार मटणाची ग्रेव्ही घालून मसाले तेलात चांगले परतून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। लगेचच त्यात मटण घालून घेऊया। मटण मसाल्यात चांगले 2 मिनिट परतून घेऊया। आत्ता कुकरवर ताटात 1 ग्लास पाणी ठेवून 3 मिनिटे गॅस बारीक करून वाफ काढून घेऊया। मटणाला वाफ आली की परत एकदा मटण चांगले परतून घेऊया। आत्ता मटणामध्ये ताटावरचे पाणी घालून त्यात चवीप्रमाणे मीठ,
खोबऱ्याचे वाटण, काजू घालून कुकरला झाकण लावून 7 ते 8 शिट्या काढून घेऊया. मटण होईपर्यंत आत्ता जिरा राईस करून घेऊया. जिरा राईस करण्यासाठी मी इथे एक छोटा ग्लास बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत. आत्ता पातेल्यात 1 चमचा तूप घालून त्यात अख्खे मसाले घालून मसाले चांगले परतून घेऊया आणि त्यात 1 चमचा जिरे घालून घेऊया. मसाले परतून झाल्यावर त्यात तांदूळ घालून तांदूळ तुपावर चांगले 5 मिनिटे सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया. तुपावर तांदूळ चांगले सोनेरी केल्यामुळे तांदूळ चांगले हलके होतात आणि जिरा राईसची चव पण वाढते. लगेचच त्यात गरम पाणी, मीठ घालून मोठ्या गॅसवर भाताला शिजवून घेऊया. भातातले पाणी सर्व कमी झाले की गॅस बारीक करून त्यावर ताट ठेवून 3 मिनिटे वाफ काढून घेऊया. 3 ते 4 मिनिटांनी आपला जिरा राईस तयार झाला आहे. आत्ता आपले मटण पण छान शिजले आहे. त्यात कापलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून परत एकदा 5 मिनिटे मटण झाकण न लावता शिजवून घेऊया. कधीही मटण किंवा चिकन शिजवताना आधीच बटाटा घातला तर बटाटा जास्त शिजतो आणि कालवणाची टेस्ट बिघडते. म्हणून बटाटा नेहमी शेवटी घालावा. बटाटा शिजला की आपले मटण खाण्यासाठी तयार झाले आहे. मटण रस्सा आणि जिरा राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.